मित्रांनो, आपण या ठिकाणी मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि उच्चभू शिक्षित आदरणीय उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे उभाटाचे सिद्धार्थजी खरात या ठिकाणी आलेले आहेत आणि झिरो ग्राउंड काय होतंय हे आम्ही तुम्हाला दाखवतोय। साहेब, या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये आपलं मतदार या ठिकाणचा कौल या ठिकाणी आपल्याला मिळतो, काय सांगणार? आपण स्वतः बोललात की प्रचंड प्रमाणामध्ये मतदाराचा उत्साह या ठिकाणी दिसतो आहे। सगळे तुम्ही गर्दी बघा, गावाच्या गाव अक्षरशः खाली होऊन या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत आणि या निष्क्रिय आमदाराच्या विरुद्ध त्यांचा जो असंतोष आहे त्याच्या विरुद्ध जनतेला एक लोकशाहीच्या माध्यमातून पूर्ण हिशोब त्याचा करायचा आहे, त्याची सगळी वसुली करायची आहे। हे जे इथले आमदार आहेत ते गद्दार आहेत आणि माननीय उद्धव साहेबांच्या पाठीमध्ये यांनी खंजीर खुपसलेला आहे। 3 वेळा या आमदाराला या ठिकाणी या लोकांनी पैसे देऊन निधी देऊन निवडून आणलेले आहे, तरी सुद्धा यांनी सुरत मार्गे गुवाहाटीला जाऊन गद्दारी केली, 50 खोके घेतले, हे स्वतः बोके झाले, जे काही कामं केली ती सगळी घरात गेली। त्यामुळे यांच्या विरुद्ध प्रचंड प्रमाणात असंतोष आहे। माननीय उद्धव साहेबांच्या बद्दल लोकांमध्ये प्रचंड सहानुभूती आहे आणि उमेदवार म्हणून माझं देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्तपणाने स्वागत होत आहे। बाळासाहेबांचे विचार या ठिकाणी होते की 80% समाजकारण आणि 20% राजकारण या तत्वावर आपण या ठिकाणी चाललाय। नुकत्याच या ठिकाणी आपण या ठिकाणी सर्व्हिसला होतोय, परंतु तरी सुद्धा या ठिकाणी तरुण वर्गांची फळी आणि जनता या ठिकाणी साथ देत आहे। हे बरोबर आहे, समाजकारण जर मजबूत असेल तर राजकारण त्याच पद्धतीने मजबूत होतं। राजकारण करून समाजकारण होत नाही, समाजकारण चांगलं करूनच राजकारण होतं। बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेबांची जी भूमिका हीच आहे की मजबूत समाजकारण करत करत राजकारण करायचं। मी देखील शासनात प्रशासनात सेवाभावी संस्थेच्या मार्फत समाजकारण रचनात्मक काम केलेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून इथल्या काही योजना आहेत, विकासाचे वेगवेगळे जे काही पैलू आहेत ते तसेच राहिलेले आहेत, ते पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि मला जनतेचा तुम्ही बघा प्रचंड प्रमाणामध्ये पाठिंबा मिळतोय। आपण बघतोय या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी मतदारांचा कौल आपल्याला बघायला मिळतोय। बस